सोमवारी आवक वाढूनही दरही फार कमी झालेले नाही, उलट काही बाजार समित्यांमध्ये वाढलेले दिसत आहेत. पिंपळगाव आणि लासलगावचं मार्केट आज परत वाढलेलं आहे. ते किती वाढलं ते जाणून घेऊया. नमस्कार, ॲग्रो शिवा रील्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे सोमवार, तारीख आहे 29 जून 2026. पिंपळगावला 800 ट्रॅक्टरची आवक होती. त्याच्यापैकी खाद आणि चोपड्यांना 12 ते 15 रुपये भाव मिळतोय. गोल्टी 13 ते 15 रुपयाला जाते. गोल्टा 16 ते 20 रुपयांना विकला जातोय. सिंगल पत्ती 16 ते 19. हलके पाटणा क्वालिटीचे जे कांदे आहेत ते साधारण 22 ते 22 चांगले पाटणा 22.5 ते 23 रुपये. कोलकाता क्वालिटीचे जे कांदे आहेत ते 23 ते 23.5. कोलंबो 24 रुपये. आणि त्याच्या वरती जे आहे जे पिकअपचे मध्ये निघाले ते साधारण 25 ते 28 आहे. अजून वरचा भाव सकाळी 9 पर्यंत समजलेला नाही, तो कदाचित जास्त असू शकतो. लासलगावला चांगल्या क्वालिटीची गोल्टी साधारण 2000 रुपयापर्यंत गेल्याचं समजतंय. या किती गाड्या आहेत काय त्याची माहिती आपल्याला कळेलच. लासलगावला 500 पेक्षा जास्त गाड्यांची आवक झाली आणि दर जे आहे 2000 ते 2500 रुपयापर्यंत आहे. मार्केट टाईट आहे, सेल चांगला आहे, मागणी चांगली आहे. सोलापूरला 145 गाड्यांची आवक झाली. पुण्यामध्ये 85 ट्रकची आवक झाली आणि एकूणच शनिवारपासनं पिंपळगावचं मार्केट वाढलेलं आहे. आता येणारा पाऊस, निर्यात आणि अशा सगळ्याच गोष्टी ज्या आहेत त्यावरनं संपूर्ण आठवड्याचे कांद्याचे बाजारभाव कसे राहतील यासाठी तुम्ही जॉईनचं बटन क्लिक करून तिथे तुम्ही सगळी माहिती जिल्हावार मिळू शकते. जोडून राहा. संध्याकाळच्या सत्रात परत भेटूया. नमस्कार.